पायांची त्वचा खूप कोरडी असली की त्यामुळे पायांना भेगा किंवा क्रॅक पडतात। तसं माझ्या बाबतीत देखील आहे। माझी त्वचा खूप कोरडी आहे, त्यामुळे 12ही महिने माझ्या पायांना असे क्रॅक्स राहतात। टाचा आपल्या शरीराचा भार उचलतात। टाचा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग, पण त्याकडे आपण काय करतो? दुर्लक्ष करतो। काही महिलांच्या 12ही महिने भेगाळलेल्या किंवा फाटलेल्या टाचा असतात, त्यामुळे आपण कितीही छान दिसण्याचा प्रयत्न केला तरी या फाटलेल्या टाचांना पाहून थोडीशी शोभा जाते किंवा कमी होते। या टाचांवर आपण वेगवेगळा उपाय करतो। केमिकल सौंदर्य उत्पादनाचा आपण वापर करतो आणि तो मी देखील केलेला आहे, पण मला एवढा काही फरक त्याने जाणवलेला नाही। ते उत्पादन वापरल्याने फरक पडेल याची काही गॅरंटी नाही। पायाच्या काळजीकडे दुर्लक्ष करणे किंवा मॉइश्चरायझिंगचा अभाव हे अनेकदा टाचांच्या भेगा पडण्याचे मुख्य कारण। हे इतर वेगवेगळ्या कारणामुळे देखील होऊ शकते, जसं जास्त वजन असणे किंवा आंघोळीला जास्त गरम पाण्याचा वापर करणे किंवा डायबिटीस किंवा इतर त्वचेचे विकार। जी काही कारणे सांगितलेली आहेत त्या कारणांमुळे जर तुमच्या पायाला भेगा किंवा तुमच्या टाचा फेटाळल्या जात नसतील, टाचांना मुख्य कारण आहे भेगा पडण्याचं, ते आहे कोरडी त्वचा। या कोरडी त्वचेमुळे विशेषतः टाचा फेटाळल्या जातात किंवा त्यांना भेगा पडल्या जातात। जर या टाचांकडे आपण जर दुर्लक्ष केले तर काही वेळेस काय होतं, जमिनीवर पाय ठेवल्यानंतर देखील पायांना वेदना होण्यास सुरुवात होते आणि कधी कधी इतक्या वेदना होतात की त्या असह्य होतात आणि त्यामुळे खूप त्रास होतो। पण कधी कधी त्याच्यातून रक्त देखील यायला सुरुवात होते आणि या फाटलेल्या आणि भेगाळलेल्या टाचांमध्ये खराब घाण जाऊन बसते आणि त्यामुळे काय होतं, टाचा आता या टाचांवर मी जो काही उपाय केलेला आहे त्याने मला 80 ते 90% पर्यंत फरक पडलेला आहे। आता माझी त्वचा मऊ व चमकदार दिसायला सुरुवात झालेली आहे। तर आज मी तुम्हाला पायांना पडलेल्या भेगा बऱ्या करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहे। हे उपाय केल्याने पायांच्या भेगा बऱ्या होऊन त्वचा मऊ व चमकदार दिसेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात अगोदर हा घरगुती उपाय करण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी एक मेणबत्ती घेतलेली आहे आणि तिची तुम्ही अगोदर वात काढली तरी चालेल। आता या मेणबत्तीचे चाकूने असे बारीक काप करून घ्यायचे, जेणेकरून ती लवकर विरघळण्यास मदत होते आणि जास्त मोठे देखील या मेणबत्तीचे काप करायचे नाही, नाहीतर हिला विरघळण्यास थोडासा जास्त वेळ लागतो। या मेणबत्तीचे अशा बारीक आकारात मी बारीक काप करून घेतलेले आहे। आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे एखादं दुसरं भांडं देखील घेऊ शकता आणि पोहे खायच्या चमच्याने इथे मी साधारण 1.5 ते 2 चमचे इथे हा मेणबत्तीचा बारीक असा किस करून घेतलेला आहे, म्हणजेच बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि लगेचच आपल्याला हे मेण वितळण्यासाठी ठेवायचं आहे। पण असंच हे गॅसवर न ठेवता आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन या पाण्यामध्ये म्हणजेच उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ही वाटी ठेवून द्यायची आहे। आता हे मेण चमच्याने हलवत हे चांगलं वितळून घ्यायचं। हे मेण विरघळायला सुरुवात झाली की इथे 2 ते 3 चिमूटभर हळद टाकायची आहे। आता ही हळद देखील यामध्ये चांगली मिक्स करून हे मेण चांगलं विरघळून घ्यायचं। जर हे मेण थोड्याशा जाड आकारात कट केलं तर त्याला विरघळायला देखील थोडासा वेळ लागतो, त्यासाठी या मेणाचे थोड्याशा बारीक आकारातच बारीक काप करून घ्यायचे, जेणेकरून हे लवकर विरघळण्यास मदत होते। आता पहा, पूर्ण मेण विरघळलेला आहे। आता मेण तुम्ही पाहू शकता पूर्णपणे विरघळलेला आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि लगेचच ही वाटी या भांड्याच्या बाहेर काढून घ्यायची। लगेचच ही वाटी मी एका प्लेटवर ठेवून दिलेली आहे आणि नंतर त्यामध्ये 2 चमचे इथे मी मोहरीचं तेल टाकणार आहे। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे खोबऱ्याचं किंवा बदामाचं तेल देखील इथे घेऊ शकता। आता इथे मी 1.5 चमचा मेण घेतलेलं होतं आणि त्या सारख्याच चमच्याने इथे 2 चमचे मोहरीचं तेल घेतलेलं आहे आणि लगेचच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। शक्यतो हे मेण तेलामध्ये वितळून घ्यायचं नाही तर त्यासाठी तेल जास्त गरम करावं लागतं। मी ज्या प्रोसेसनं हे मेण वितळून घेतलेलं आहे त्या पद्धतीनंच हे मेण चांगलं वितळून घ्यायचं। हे मिश्रण जसं जसं थंड होत चालतं तसं तसं ते व्हॅसलीन सारखं दिसायला सुरुवात होते आणि तेल यामध्ये चांगलं मिक्स करून घेतल्यावर साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी हे मिश्रण चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं। जसं जसं हे मिश्रण गार होईल तसं तसं हे घट्ट बनायला सुरुवात होती। जसं व्हॅसलीन असते ना त्याचप्रमाणे हे मिश्रण तयार होतं। हा आपला घरगुती उपाय तयार झालेला आहे। जास्त काही वेळ लागत नाही आणि कमी खर्चामध्ये आपण हा घरगुती उपाय तयार केलेला आहे। अगदी 100% रिझल्ट याने मिळतो। आता हा आपला देसी जुगाड तयार झालेला आहे। आता मी दोनही साहित्य जेवढं सांगितलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात ते घ्यायचं आहे। जर तुम्ही तेलाचं प्रमाण जर जास्त घेतलं तर हे थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे चमच्याने हे दोनही साहित्य मोजून घ्यायचं। आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, तर चला हे लगेचच आपण पायाला लावून घेऊया। हे मिश्रण पायाला लावायच्या अगोदर पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर धुतल्यावर स्वच्छ कपड्याने पाय पुसून घ्यायचे आणि नंतरच भेगाळलेल्या टाचांवर हलक्या हाताने हे मिश्रण पायांना लावून घ्यायचं आणि हे मिश्रण पायाला लावल्यानंतर साधारण 3 ते 4 मिनिटांपर्यंत पायाची मस्त अशी मसाज करून घ्यायची। पण हे मिश्रण पायाला लावताना शक्यतो रात्री लावायचं, झोपायच्या अगोदर। रात्रभर हे पायांना तसंच राहतं आणि रात्रभरामध्ये तुम्हाला फरक जाणवेल। साधारण 3 दिवसामध्ये तुम्हाला लगेचच फरक जाणवेल।
हे मिश्रण पायाला लावल्यामुळे पायांच्या भेगा बऱ्या तर होतातच, शिवाय पायाची त्वचा मऊ आणि चमकदार देखील दिसते। आणि हे मिश्रण दुसरीकडे कुठेही लावायचं नाही, हाताला वगैरे हे मिश्रण चोळून घ्यायचं नाही। आपण हे फक्त पायासाठी क्रीम बनवलेली आहे, ती पायापुरतीच राहू द्यायची आहे। आणि हे मिश्रण तुम्ही रात्रभर पायांना लावून ठेवल्यानंतर सकाळी तुम्ही पाय धुतल्यानंतर पहा, तुमचे पाय एकदम सॉफ्ट मुलायम होतील आणि भेगांचं प्रमाण देखील कमी झालेलं असेल। या उपायाने तुम्हाला 100% रिझल्ट भेटणारच। हे उरलेलं मिश्रण एखाद्या हवाबंद डब्यात किंवा एखाद्या छोट्या बरणीमध्ये भरून ठेवायचं। हे खराब होत नाही आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तुम्ही याचा वापर करू शकता आणि याचे काही साईड इफेक्ट नाही। कमीत कमी पैशांमध्ये आपण हा देसी जुगाड केलेला आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा।